नमस्कार. एस न्यूज मध्ये आपलं स्वागत. मी स्नेहा गीता. सविस्तर बातम्यांपूर्वी टाकूयात एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. सर्वांनी मिळून कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासाचा संकल्प करूया. पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांचं मुख्य ध्वजारोहण सोहळ्यात आवाहन. शक्तीपीठ महामार्ग बाधित 12 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांनी आपल्या शेतांमध्ये तिरंगा फडकावत शक्तीपीठ महामार्गाला केला विरोध. कोल्हापूर जिल्ह्यात आमदार सतेज पाटील, माजी खासदार राजू शेट्टींच्या सहभागातून झालेल्या आंदोलनांना शेतकऱ्यांचा प्रतिसाद. कोल्हापूर सर्किट बेंचसाठीच्या लोकलढ्याच्या यशामध्ये देशाचे सरन्यायाधीश भूषण गवईंचा मोठा वाटा. इंडिया आघाडीच्या कोल्हापुरातील बैठकीत कृतज्ञता व्यक्त करत सरन्यायाधीशांच्या अभिनंदनाचा ठराव मंजूर. कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात ध्वजारोहणासह विविध उपक्रमांनी स्वातंत्र्य दिन साजरा. डी.वाय. पाटील ग्रुपमधील आस्थापनांमध्ये अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण. आणि एकतर्फी प्रेमातून होत असलेल्या त्रासाला कंटाळून जीवन संपवलेल्या मुलीला न्याय मिळावा यासाठी किनी ग्रामस्थ उतरले रस्त्यावर. परंपरेची नाविन्याची चवही मसाल्यांची अस्सल स्वादाची भंडारी ड्रायफ्रुट्स आणि मसाले. गणेशोत्सवासाठी लागणाऱ्या सर्व प्रकारच्या ड्रायफ्रुट्स आणि मसाल्यांसाठी आजच भेट द्या. भंडारी ड्रायफ्रुट्स अँड मसाले, पद्मा टॉकीज समोर, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर. हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस. एस न्यूज मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. कोल्हापूर जिल्ह्यातील प्रत्येक क्षेत्राच्या प्रगतीसाठी नागरिक, प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे. सर्वांनी मिळून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाचा संकल्प करूया, असं आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केलं. स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात झालेल्या मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळ्यात ते बोलत होते. भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. ध्वजारोहणानंतर उपस्थितांना संबोधित करताना पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी नागरिक, प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन काम करण्याची गरज असल्याचं आवाहन केलं. या कार्यक्रमाला खासदार शाहू महाराज छत्रपती, जिल्हाधिकारी अमोल येडगे, महानगरपालिकेच्या प्रशासक के. मंजुलक्ष्मी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस, पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांच्यासह स्वातंत्र्य सैनिक, विविध क्षेत्रातील मान्यवर, अधिकारी, विद्यार्थी आणि नागरिक उपस्थित होते. शक्तीपीठ महामार्ग बाधित 12 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांनी आज स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधत आपल्या शेतामध्ये तिरंगा फडकवत महामार्गापासून आम्हाला स्वातंत्र्य द्या अशी मागणी केली. काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी केलेल्या आंदोलनात सहभाग घेत शक्तीपीठ महामार्गाविरोधातील लढा अधिक तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त केला. शक्तीपीठ महामार्गाविरोधात आज तिरंगा झळकतोय आमच्या शेतात, शक्तीपीठ नको आमच्या वावरात हे अभिनव आंदोलन करण्यात आलं. ज्या शेतांमधून शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे त्या शेतांमध्ये तिरंगा झेंडा फडकवत शक्तीपीठ महामार्ग आम्हाला नकोच असा संदेश शक्तीपीठ बाधित 12ही जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांनी सरकारला दिलाय. कोल्हापूर जिल्ह्यात विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली ठिकठिकाणी शक्तीपीठ महामार्गविरोधी संघर्ष समितीच्या वतीनं हे अभिनव आंदोलन करण्यात आलं. बुदरगड तालुक्यातील आकुर्डे, कागल तालुक्यातील एकोंडी आणि करवीर तालुक्यातील कोगिल बुद्रुक या ठिकाणी शेतकऱ्यांनी केलेल्या या आंदोलनात आमदार सतेज पाटील हेही सहभागी झाले होते. कोगिल बुद्रुक इथल्या शेतकरी सुशीला पाटील यांच्या शेतातून शक्तीपीठ महामार्ग जातोय. या ठिकाणी आमदार सतेज पाटील यांनी तिरंगा ध्वज फडकवत शक्तीपीठ रद्द करण्याच्या घोषणा दिल्या. कोगिल बुद्रुक इथंही आमदार सतेज पाटील यांनी शेतकऱ्यांसोबत खरडा भाकरी खाऊन शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या सरकारचा निषेध केला.
पूर्वी देशाच्या स्वातंत्र्यासाठी ब्रिटिशांविरुद्ध लोकांनी लढा दिला. आता शक्तिपीठ महामार्गाविरोधात आम्ही लढा देतोय. आम्हाला शक्तिपीठ महामार्गापासून स्वातंत्र्य द्या, अशी मागणी त्यांनी केली. विधानसभा निवडणुकीच्या काळात वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याचा शब्द दिला होता. आमदार सतेज पाटील यांनी आज याची आठवण करून देत त्यांनी हा शब्द पाळावा असं आवाहन केलंय. आमदार सतेज पाटील यांनी स्वतः शिवारांमध्ये जाऊन शेतकऱ्यांसोबत हे अभिनव आंदोलन केलं. शक्तीपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे. शक्तीपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे. शक्तीपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे. जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची. जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची. अरे जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची. अरे जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची. रद्द करा, रद्द करा. शक्तीपीठ महामार्ग रद्द करा. विश्वासात घेतल्याशिवाय निवडणुकीच्या आधी काय होतं? रद्द. मग आता विश्वासात घेतलं हे वाक्य कुठलं आलं? म्हणजे निवडणुकीच्या आधी भूमिका काय होती? शक्तीपीठ रद्द. मग आता विश्वासात घेतल्याशिवाय करणार नाही याचा अर्थ काय? त्याचा अर्थ करणार आहे तुम्ही, असंच अर्थ निघतो ना. तर आमची भूमिका स्पष्ट आहे. हा एका कोल्हापूर जिल्ह्याचा विषय नाही तर 12 जिल्ह्याचा विषय. हेच पैसे शेतकऱ्याची कर्जमाफी करा, मध्यमवर्गीयांना महागाईतून दिलासा द्या, एसट्या कमी पडतात या महाराष्ट्रामध्ये एसट्या द्या, मुंबईमध्ये लोकल ट्रेनमधनं प्रवास करणारे रेल्वे क्रॉसिंगमध्ये दररोज 5-6 मृत्यू होतात, त्याच्यावर काहीतरी कारवाई करा. मुलामुलींची शिष्यवृत्ती त्या ठिकाणी द्या, लोकांना न्याय द्या, प्रायोरिटी बदला आणि हेच 86,000 कोटी रुपये चांगल्या कामासाठी वापरा, अशी आमची विनंती. कोगिल बुद्रुक इथल्या शेतकरी सुशीला गोपाळ पाटील यांनी मोजणीसाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांना शेतात पाय ठेवू देणार नाही असा इशारा दिलाय. भाषेत आल्यानंतर सांगणार. मी काल सांगितलंय ते काल किती गजन. काल काय सांगितलं? गळपट्टी धरून सांगितलंय की कारण विचार करायला पाहिजे की हित ही एवढी खरडा भाकरी माणसं खायल्यात, भाजी भाकरी, आणि ह्या जमिनी काढून घेऊन ज्याने शेतकऱ्यांच्या हे सरकार करणार काय? कुणासाठी करायला? हे कंत्राटदाराचं किस्सा बरं आहे. तुमचं कंत्राटदार जगवालाय सा आमच्या जमिनी काढून घेऊन. आहे त्या जमिनी शक्तिपीठ महामार्गासाठी गेल्या तर पोटाला खायचं काय? भविष्यातली पिढी जगणार कशी? असे सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित करत शक्तिपीठ आम्हाला नको अशी मागणी केली आहे. एकूण 19.5 गुंठा आहे ते शक्तीपीठला जाते. पुरा मी भूमिहीनच होणार आहे. माझं गुंठा अर्धा गुंठाही पॉईंट बरे सुद्धा मला रान राहील नाही. मी उघड्यावर पडणार आहे. काय खायचं काय तसं पुढची पिढी मी काय खाऊ सांगा? 2 मुलं माझी. शेतकऱ्याला आम्ही आज तुम्ही काय केलं? आज इथं आम्ही विरोधात ध्वजारोहण आणण्यासाठी विरोध आमचा शक्तीपीठाला विरोध आहे. बघा भेटलेलं नाही. एकाची जमीन 2-3 एकर जाती आणि आता चालू पीक आहे ते भाताच्या वावरात उभा राहून सांगतो आमची जमीन पाकच जाते. ह्याच्याबद्दल सरकारनं विचार करून ही रद्द झालाच पाहिजे अशी आमची भूमिका आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, मधुकर देसाई, राहुल देसाई, बिद्री कारखान्याचे संचालक जीवन पाटील, गोकुळचे संचालक प्रकाश पाटील, बाबासाहेब चौगुले, सम्राट मोरे, बुदरगड काँग्रेस तालुका अध्यक्ष शामराव देसाई, सचिन घोरपडे, रामभाऊ करंबेकर, प्रकाश वासकर, बाजार समितीचे संचालक सुयोग वाडकर, कॉम्रेड शिवाजी मगदूम, दादासाहेब पाटील, आनंदा पाटील, सागर कोंडेकर, प्राचार्य सुनील मगदूम, मल्हार पाटील, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष शशिकांत खोत, संजय बामणकर, भैरवनाथ ताकमारे, तानाजी ताकमारे, पारुबाई म्हाकवे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येनं या आंदोलनात सहभागी झाले होते. स्वातंत्र्य दिनानिमित्त स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मुख्य ट्रेझरी कार्यालयात सायकल वाटपाचा उपक्रम राबवण्यात आला. यामध्ये दुर्गम भागातील होतकरू विद्यार्थिनींना सायकल वाटप करण्यात आलं. यावेळी बँकेचे क्षेत्रीय प्रबंधक निशांत जयस्वाल यांनी सर्वसामान्य व्यक्तीचा विकास हाच बँकेचा मुख्य उद्देश असल्याचं सांगितलं. स्वातंत्र्य दिनानिमित्त स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कोल्हापुरातील ट्रेझरी कार्यालयामध्ये शाहूवाडी तालुक्यातील दुर्गम भागातल्या शाळांमधल्या विद्यार्थिनींना सायकल वाटप करण्यात आलं. यामध्ये केंद्रशाळा दळवेवाडी, विरळे, मान, विद्यामंदिर आमेनी आणि शिरगाव हायस्कूलच्या 30 विद्यार्थिनींचा समावेश होता. बँकेचे क्षेत्रीय प्रबंधक निशांत जयस्वाल, जिल्हा परिषदेचे मुख्य लेखापाल अतुल कुरडे, शिक्षण अधिकारी मीना शेणकर, मुख्य प्रबंधक संदीप कुमार आणि वित्त अधिकारी अरुणा हसबे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना बँकेचे क्षेत्रीय प्रबंधक निशांत जयस्वाल यांनी स्टेट बँक ऑफ इंडिया सर्वसामान्य व्यक्तीला केंद्रस्थानी मानून काम करत असल्याचं सांगितलं. मुख्य लेखापाल अतुल आकुर्डे यांनी या उपक्रमाचं कौतुक करत सायकलसारखीच गती विद्यार्थिनींच्या आयुष्याला लाभो अशी सदिच्छा व्यक्त केली. शिक्षणाधिकारी मीना शेणकर यांनी शिक्षण ही काळाची गरज असून मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियानं उचललेलं पाऊल प्रेरणादायी असल्याचं नमूद केलं. यावेळी कोषागार शाखा प्रबंधक राजेंद्र साबळे, उपप्रबंधक संदीप बुचडे, सहाय्यक प्रबंधक पंकज आंबेकर यांच्यासह केंद्रप्रमुख, शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि बँकेचे कर्मचारी उपस्थित होते. जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील रेवलगावमधील प्राथमिक शाळेत शिकणारा कार्तिक वजीर उर्फ भोऱ्या स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन कार्यक्रमात काय बोलतो याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं असतं. आज भोऱ्यानं विधानसभेत रमी खेळणारे मंत्री माणिकराव कोकाटेंपासून ते महादेवी हत्तीनीपर्यंतच्या विषयांना हात घालत परखड भाष्य केलंय. पाहुयात भोऱ्या आज काय म्हणाला. आदरणीय व्यासपीठ, गुरुजन वर्ग आणि माझे बालमित्र आणि इथे उपस्थित तमाम नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या कोटी शुभेच्छा. आज आपला 79वा स्वातंत्र्य दिन आहे. स्वातंत्र्य म्हणाले की सगळ्यांना उघडा फुटतात, याचं स्वातंत्र्य आहे, त्याचं स्वातंत्र्य आहे. हे करू शकतो, ते करू शकतो, पण तुम्ही जबाबदारी आणि कर्तव्य विसरता. स्वातंत्र्य मिळाल्यापासून भारताने खूप प्रगती केली आहे. सुईला छिद्र पाडता येत नव्हतं, आता चंद्रावर पाऊल ठेवला आहे. विज्ञान, तंत्रज्ञान, शेती, उद्योग धंदे याची भरभराट चालली आहे. पण गरिबी श्रीमंती जरी वाढत चालली आहे. घनदांडी लोक गोरगरिबांना लुटत आहेत, राजकारणी शेतकऱ्यांना चिरत आहे. आपण निवडलेला मंत्री विधानसभेमध्ये रमी खेळतो तरी त्याला याचं काही वाटत नाही. शेतकरी इथं शेतीत लाखो रुपये टाकतात, पीक येईल का नाही हे त्यांना माहीत नसत, पण प्रत्येकाने प्रामाणिकपणे शेती राबतात. आणि आमचा मंत्री शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवायच्या सोडून विधानसभेमध्ये पत्ते खेळतो. किती दुर्दैव आहे आमचे. एक श्रीमंत घनदांडगा पैशाच्या जीवावर आणि सत्तेच्या जीवावर आमचे श्रद्धास्थान नसणारी एका मंडळातील त्याच्या हत्तीना त्याच्या शोक पाहण्यासाठी गुजरातच्या खासगी प्राणी संग्रहालयात नेतो. लोक शांतीच्या मार्गाने आंदोलन करतात, मोर्चे काढतात, पण त्याला काही पण फरक पडत नाही. कारण त्याचा बाप अब्जोपती असतो. पैशाने तो काही पण विकत घेऊ शकतो, पण त्या घनदांडग्याने आणि त्याच्या बापाने एक लक्षात ठेवावे, पैशाने तुम्ही प्राणी विकत घेता, लोक विकत घेता, पण आमचा स्वाभिमान कधीच विकत घेऊ शकणार नाही. म्हणून लक्षात ठेवा, तुम्हाला स्वातंत्र्य मिळाले आहे ते स्वाभिमानाने जगण्यासाठी पैसे पुढे आणि सत्ते पुढे लाचारी करू नये. खोट्याला खोटं म्हणा आणि स्वाभिमान जपा. एवढं बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कोल्हापूर महापालिकेत आज स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. यावेळी महापालिकेच्या विविध विभागातील उत्कृष्ट कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमात प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी KMT कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग मंजूर करत स्वातंत्र्य दिनानिमित्त विशेष भेट देण्यात येत असल्याचं जाहीर केलं. कोल्हापूर महानगरपालिकेच्या कर्मवीर विठ्ठलरामजी शिंदे चौकात स्वातंत्र्य दिन सोहळा संपन्न झाला. प्रशासक के मंजुलक्ष्मी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. यानंतर उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं. अग्निशमन विभागाकडील भगवंत शिंगाडे यांना त्यांच्या 33 वर्षांच्या गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल तसंच त्यांनी कोल्हापूर ते कन्याकुमारी सायकल प्रवास करत पर्यावरण जनजागृती केल्याबद्दल सन्मानित करण्यात आलं. महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील सेवानिवृत्त आणि मयत कर्मचाऱ्यांच्या 5 वारसांना अनुकंपा आणि लाडपागी योजनेअंतर्गत प्रशासक के मंजुलक्ष्मी यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आली. यावेळी प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी KMTकडील कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग मंजूर करून स्वातंत्र्य दिनानिमित्त विशेष भेट देण्यात आल्याचं जाहीर केलं. 100 दिवसांच्या कार्यक्रमामध्ये महानगरपालिकेनं उल्लेखनीय कामगिरी केली असून स्वच्छ सर्वेक्षणात 54व्या क्रमांकावर झेप घेतल्याबद्दल प्रशासकांनी सर्वांचं अभिनंदन केलं. पुढील वर्षी पहिल्या क्रमांकासाठी प्रयत्न करावेत असं आवाहनही त्यांनी केलं. यावेळी महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, शिल्पा दरेकर, उपायुक्त कपिल जगताप, परितोष कंकाळ, मुख्य लेखापरीक्षक कलावती मिसाळ, वित्त अधिकारी राजश्री पाटील, सहाय्यक आयुक्त संजय सरनाईक, स्वाती दुधाने, उज्ज्वला शिंदे, शहर अभियंता रमेश मस्कर, जलाभियंता हर्षजित घाटगे, राजमाता जिजामाता गर्ल्स हायस्कूलचे मुख्याध्यापक राजेश तोंडगे यांच्यासह विद्यार्थी आणि महापालिकेचे कर्मचारी उपस्थित होते. रील्समधील लाईफऐवजी तरुणांनी रिअल लाईफकडे पाहावं.
कोणत्याही गोष्टीत यश सहजासहजी मिळत नाही. त्यासाठी खूप परिश्रम घ्यावे लागतात. तरुणांनी देखील कोणत्याही गोष्टीत त्वरित यशाची अपेक्षा न ठेवता त्यासाठी कष्ट करण्याची तयारी ठेवावी, असं आवाहन विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी केलंय. कॉफी विथ सतेज पाटील या उपक्रमाअंतर्गत त्यांनी गोखले महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला. NSUIच्या वतीनं कॉफी विथ सतेज पाटील हा उपक्रम राबवण्यात येतोय. या उपक्रमांतर्गत आमदार सतेज पाटील यांनी गोखले महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला. आमदार सतेज पाटील यांनी आपला राजकीय सामाजिक क्षेत्रातील प्रवास, कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासाचं व्हिजन, राजकारणातील घडामोडी, सध्याची सामाजिक स्थिती आणि तरुणांचं त्यामधलं योगदान यासारख्या विषयांवर विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना मनमोकळी उत्तरं देत मौलिक मार्गदर्शन केलं. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता अनेक नेते पक्ष सोडून जात आहेत. आपण मात्र गेली अनेक वर्ष काँग्रेसमध्ये सक्रिय आहात. या प्रश्नावर बोलताना आमदार सतेज पाटील यांनी गेली 33 वर्ष आपण काँग्रेसमध्ये सक्रिय असून आपला देश विविध जाती धर्माचा आहे. सर्व लोकांना सोबत घेऊन जाण्याची काँग्रेसची विचारधारा आपल्याला पटली. या विचारधारेमुळे प्रभावित होऊनच काँग्रेसमधूनच राजकारणाची सुरुवात केल्याचं त्यांनी सांगितलं. राजकारणात निष्ठेला फार महत्त्व असल्याचं त्यांनी नमूद केलं. सध्याच्या देशातील आणि राज्यातील राजकीय स्थितीवर बोलताना त्यांनी सध्याची परिस्थिती पाहता देशात आणि राज्यात राजकीय संस्कृती लोप पावत असल्याचं त्यांनी नमूद केलं. तरुणांनी रील्समधील लाईफऐवजी रिअल लाईफवर अधिक लक्ष केंद्रित करावं असं आवाहनही त्यांनी केलं. 3 नियम तुमचे की जर आम्ही खचलो की आम्हाला हे होऊ शकणार नाही, तर ते तुम्ही 3 नियम सांगा, त्यामुळे आम्हाला कॉन्फिडन्स येईल ते करण्यासाठी. ते काय पेशन्स पाहिजे, म्हणजे सक्सेस लगेच मिळणार नाही. पेशन्स पाहिजे. यू हॅव टू वर्क हार्ड. म्हणजे आता पूर्वीसारखा काळ राहिला नाही की लॉटरी लागत नाही. म्हणजे कुठल्याही क्षेत्रात जावं, की राजकारणात जावा, नोकरीमध्ये लावा, प्रमोशन पाहिजे असेल तर काम करावंच लागेल तुम्हाला. नोकरी लागेल पण तो प्रमोशन तुमच्या कर्तृत्वावरच तुम्हाला मिळणार. आणि ट्रुथफुलनेस पाहिजे, प्रामाणिकपणा पाहिजे. हार्डवर्किंग, प्रामाणिकपणा आणि पेशन्स, 3 गोष्टी आता महत्त्वाच्या आहेत. कारण की इंटिग्रिटीवर बरंचसं अवलंबून आहे आता. आज सुद्धा आपल्याला काय वाटतंय, आपण बऱ्याचदा समाजामध्ये 0.1% बघतो वर्ग जो इंटिग्रिटी न सांभाळता मोठा झालेला आणि आपल्याला वाटतं ते सत्य आहे. तसं नाही आहे. 99% इंटिग्रिटीनंच मोठा झालेला वर्ग असतो. दुर्दैवानं ते आपल्यासमोर येत नाही. तो सोशल मीडियावर दिसतो, त्याचं लाईफस्टाईल समोर येत नाही आणि आपल्याला वाटतं हे असं केलं तरच सगळं मिळणार आहे. असं जे बसतं तसं नाही आहे. म्हणजे प्रामाणिक लोकांच्यावरच आजचं जग चाललेलं आहे. अजून सुद्धा आता जी काही सिस्टीम आपली चाललेली आहे, कोल्हापूरच्या चौफेर विकासाचं मिशन घेऊन आपण काम करत असल्याचं सांगत आमदार सतेज पाटील यांनी कोल्हापुरातच तरुणांना रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी IT पार्क विकसित व्हावं, त्याचबरोबर अन्य पायाभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. कोल्हापुरातील पोलीस अधीक्षक कार्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. कोल्हापूर पोलीस दलाच्या वतीनं स्वातंत्र्य दिनानिमित्त पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. यानंतर प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली. यावेळी पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी संवाद साधत सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक धीरज कुमार बच्चू, पोलीस उपाधीक्षक तानाजी सावंत, प्रिया पाटील, सुजित कुमार क्षीरसागर, सुवर्ण पत्की यांच्यासह कोल्हापूर पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील संवेदनशील भागात पोलिसांकडून संचलन करण्यात येत आहे. करवीर पोलिसांच्या वतीनं गुरुवारी सायंकाळी RK नगर आणि कळंबा साई मंदिर परिसरात संचलन करण्यात आलं. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील संवेदनशील भागामध्ये पोलीस प्रशासनाच्या वतीनं संचलन करण्यात यावं असे निर्देश पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी दिले होते. त्यानुसार करवीर पोलीस ठाण्याच्या वतीनं RK नगर, मोरेवाडी, खडीचा गणपती तसंच कळंबा साई मंदिर या परिसरात संचलन करण्यात आलं. या संचलनादरम्यान पोलिसांनी दंगल काबू नियंत्रण प्रात्यक्षिकं देखील सादर केली. करवीर पोलीस ठाण्याचे निरीक्षक किशोर शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक बाबासाहेब सरवदे, पोलीस उपनिरीक्षक नाथा गळवे या 3 अधिकाऱ्यांसह 16 अंमलदार, RCP पथक आणि इतर पोलीस कर्मचारी या संचलनामध्ये सहभागी झाले होते.
इचलकरंजीत सर्व शासकीय निमशासकीय कार्यालय आणि शाळा महाविद्यालयात 79वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. इचलकरंजी शहरातील मुख्य शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयाच्या आवारात आयोजित करण्यात आला. या ठिकाणी प्रांताधिकारी दीपक शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. इचलकरंजी शहरातील मुख्य शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयाच्या आवारात पार पडला. या ठिकाणी प्रांताधिकारी दीपक शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी आमदार राहुल आवाडे, माजी आमदार सुरेश हाळवणकर, अप्पर तहसीलदार महेश खिलारी, नायब तहसीलदार संजय काटकर यांच्यासह शासकीय निमशासकीय कार्यालयांचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. अप्पर पोलीस अधीक्षक गडिंग्लज विभागीय कार्यालयात अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीनं राजाराम स्टेडियमवर ध्वजारोहण समारंभ आयोजित करण्यात आला होता. या ठिकाणी महापालिकेच्या प्रशासक पल्लवी पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी एनसीसी, एमसीसी आणि आरएसपीच्या छात्रांनी तसंच महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या जवानांनी तिरंगा ध्वजाला सलामी दिली. यानंतर हर घर तिरंगा या उपक्रमांतर्गत स्वातंत्र्य सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांचा सन्मान करण्यात आला. यावेळी अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे, उपायुक्त राहुल मर्डेकर, अशोक कुंभार, नंदू परळकर, विद्या कदम, सहाय्यक आयुक्त विजय राजापुरे, रोशनी गोडे, संतोष जिरगे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. शहरातील सर्व राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांनी आपापल्या कार्यालयांच्या आवारामध्ये ध्वजारोहण करत स्वातंत्र्य दिन साजरा केला. करवीर तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीनं करवीर तालुक्यातील बेले आणि सांगरुळ या 2 गावांची शेताच्या बांधावरील फळबाग लागवडीसाठी निवड करण्यात आली आहे. आज स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधत बेले इथल्या 100 शेतकऱ्यांच्या बांधावर फळबाग लागवडीचा शुभारंभ करण्यात आला. मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियानांतर्गत शेताच्या बांधावरील फळबाग लागवडीसाठी करवीर तालुक्यातील बेले आणि सांगरुळ या 2 गावांची निवड करण्यात आली आहे. आज स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधत बेले इथं फळबाग लागवडीचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी बोलताना तालुका कृषी अधिकारी युवराज पाटील यांनी शेतकऱ्यांनी पीक उत्पादनाबरोबर बांधावर फळबाग लागवड करून आर्थिक समृद्धता मिळवावी असं आवाहन केलं. मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियान तसेच शी निगडीत त्या अभियानांतर्गत रोजगार हमीशी निगडीत फळबाग लागवडमध्ये तसेच ऊस तिथे बांधावर नारळ लागवड रोजगार हमीशी निगडीत हा संयुक्त कार्यक्रम बेले गावामध्ये घेत आहोत आपण. या 100च्या वर आणि जशी मागणी येईल तशी एवढ्या लोकांना आपण रोजगार हमीशी निगडीत बांधावरती फळबाग लागवड करणार आहोत. यामध्ये नारळ असेल, आंबा असेल आणि इतर फळ पिके यांचा समावेश आहे. ते तालुका करवीर अधीनस्थ 2 गावे म्हणजे प्रथम बेले आणि दुसरं सांगरुळ या 2 गावांमध्ये प्राधान्याने हा कार्यक्रम होणार आहे. यामध्ये सर्व शेतकरी बांधवांना अशी विनंती करण्यात येत आहे की या योजनेमध्ये भाग घेऊन आपल्या ऊसाबरोबरच फळपिकातून आर्थिक अधिकचे उत्पादन घेण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे. रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून बेले गावामध्ये 3 ते 4 कोटी रुपयांची कामं पूर्ण झाली आहेत. या योजनेद्वारे शेतकऱ्यांना रोजगारही मिळत असल्यामुळं ही योजना शेतकऱ्यांना फायदेशीर ठरतीये. त्यामुळं रोजगार हमीच्या कामासाठी शेतकरी उत्स्फूर्तपणे सहभागी होत असल्याचं ग्रामरोजगार सेवक तानाजी पाटील यांनी सांगितलं. आज 15 ऑगस्ट दिनानिमित्त आपल्या बेले गावामध्ये करवीर तालुक्यात 118 गावामध्ये आमच्या बेले गावची कृषी विभागाने ऊस शेतीवरील बांधावर झाडं लावा अशी एक संकल्पना मांडून आमचं गाव तालुक्यात निवडलेलं असून तरी त्या निवड करत असताना आमच्या आज निवृत्ती कृष्णात पाटील यांच्या शेत बांधावरील नारळचा शुभारंभ आज करण्यात आला. त्या शुभारंभ करतेवेळी एका लाभार्थ्याचे कमीत कमी 20 गुंठे क्षेत्र, जास्तीत जास्त 5 एकर आणि 3 वर्षाचा कालावधी आहे. हे अनुदान मिळत असताना एका नारळ झाडाला 1400 रुपये अनुदान मिळते. मिळत असताना अनुदान की त्या शेतकऱ्यांना झाडाची 3 वर्षाच्या कालावधी संगोपन चांगल्या उत्कृष्ट पद्धतीने केल्यानंतर त्याला अनुदान मिळणार आहे. की आज काम करेल तसं त्याला तो रोजगार निर्मिती होते. आणि 118 गावामध्ये तालुक्यामध्ये बेले गाव आतापर्यंत जवळजवळ 3 ते 4 कोटीचा रोजगार हमी अंतर्गत कामे मोठ्या गतीने चालू आहे. या उपक्रमावेळी सरपंच अर्चना लांबोरे, ग्रामविकास अधिकारी तबस्सुम अत्तार, उपकृषी अधिकारी संदीप कांबळे, सहाय्यक कृषी अधिकारी संपदा बनकर, जया पुजारी, MB पाटील, एकनाथ पाटील, रामचंद्र लांबोरे, सखाराम लांबोरे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भारताला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या हुतात्म्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी आणि स्वातंत्र्य दिनाचं महत्त्व जनमानसात पोहोचवण्यासाठी हिंदू एकता आंदोलनाच्या वतीनं आज मशाल मिरवणूक काढण्यात आली. कोल्हापुरातील मिरजकर तिकटी ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत काढण्यात आलेल्या या मशाल मिरवणुकीत शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. हिंदू एकता आंदोलनाच्या वतीनं सन 1980 पासून स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला मशाल मिरवणूक काढण्यात येते. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मशाल मिरवणुकीची सुरुवात मिरजकर तिकटी इथल्या क्रांतीस्तंभ चौकातून करण्यात आली. सुरुवातीला माजी सैनिकांच्या हस्ते मशाल प्रज्वलित करून स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण देणाऱ्या हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात आली. मिरजकर तिकटी ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या मार्गावर ही मिरवणूक काढण्यात आली. जय शिवाजी, जय भवानी, वंदे मातरम, भारत माता की जय अशा घोषणा देत शेकडो कार्यकर्ते या मिरवणुकीत सहभागी झाले होते. हिंदू एकता आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष दीपक देसाई, हिंदूराव शेळके, विलास मोहिते, वैभव कवडे, प्रतीक डिसले, विशाल रॉय, पियुष करडोने, राहुल साखळकर यांच्यासह हिंदू एकता आंदोलनाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं या मिरवणुकीत सहभागी झाले होते. धुवाधार पावसातही राधानगरी तालुक्यात भारतीय स्वातंत्र्य दिन देशप्रेम जागवणाऱ्या विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. संततधार पावसातच शालेय विद्यार्थ्यांच्या कवायती आणि प्रभात फेऱ्या संपन्न झाल्या. संततधार पावसात विद्यार्थ्यांसह नागरिकांनी देशाबद्दलचं प्रेम व्यक्त करत स्वातंत्र्य दिन सोहळ्यात सहभाग घेतला. राधानगरी तालुक्यात संततधार पावसामध्येच भारतीय स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात आणि विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. राधानगरी तहसील कार्यालयाच्या प्रांगणात तहसीलदार अनिता देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. राधानगरी पंचायत समिती कार्यालयाच्या आवारात सहाय्यक गटविकास अधिकारी लालासाहेब मोहिते यांनी ध्वजारोहण केलं. संविधान स्तंभाचं पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. गर्ल्स हायस्कूल, राजर्षी शाहू विद्यामंदिर, महाराणी राधाबाई कन्या विद्यामंदिर या शाळांच्या विद्यार्थ्यांनी आकर्षक कवायती सादर केल्या. विद्यामंदिर सोन्याची शिरोली या शाळेच्या विद्यार्थ्यांनी प्लास्टिक ब्रिक्सपासून उपयोगी वस्तू बनवण्याच्या स्पर्धेत जिल्ह्यात पहिला क्रमांक पटकावलाय. याबद्दल गटशिक्षणाधिकारी धनंजय मेंगाणे यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आलं. चक्रेश्वरवाडी ग्रामपंचायतीमध्ये सरपंच सदाशिव भांदिगरे तर विद्यामंदिर चक्रेश्वरवाडी शाळेत मुख्याध्यापक रवींद्र तेली यांनी ध्वजारोहण केलं. चक्रेश्वरवाडी ग्रामपंचायतीच्या वतीनं विविध क्षेत्रात यशस्वी ठरलेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिकं देऊन सन्मानित करण्यात आलं. अंगणवाडी सेविका रंजना भांदिगरे आणि चक्रेश्वर वाचनालयाच्या सहाय्यक ग्रंथपाल संजना नामदेव कुसाळे यांना राष्ट्रमाता अहिल्याबाई होळकर पुरस्कारानं गौरवण्यात आलं. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमोल कुसाळे, उपसरपंच कमल शिर्के यांच्यासह पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. कुटुंबाच्या हलाखीच्या परिस्थितीवर मात करत पोलीस होण्याचं स्वप्न बाळगणाऱ्या आयेशा जमीर महाबरी या 17 वर्षाच्या मुलीनं आत्महत्या केली आहे. तिनं एकतर्फी प्रेमातून त्रास देणाऱ्या गावातीलच एका अल्पवयीन मुलाच्या त्रासाला कंटाळून हे टोकाचं पाऊल उचलल्यामुळं संतप्त ग्रामस्थांनी त्या मुलाला बेदम चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिलंय. आयेशाच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या अल्पवयीनाला कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी करत ग्रामस्थांनी गावातून कॅन्डल मार्च काढला. किनीमधील जमीर महाबरी हे ट्रॅक्टर चालक म्हणून काम करून तर त्यांची पत्नी वाठारमधल्या एका दुकानात मजुरी करून 3 मुलांचा सांभाळ करतात. त्यापैकी आयेशा आईवडिलांच्या कष्टाची जाण ठेवत पोलीस होण्याचं स्वप्न बाळगून प्रयत्न करत होती. अचानकपणे महाबरी कुटुंबाला कुणाची तरी दृष्ट लागली आणि गावातल्याच अल्पवयीन मुलानं एकतर्फी प्रेमातून आयेशाला त्रास द्यायला सुरुवात केली. 3 महिने हा प्रकार सुरू होता. आयेशानं घरी याबाबत सांगितल्यानंतर तिच्या नातेवाईकांनी त्या मुलाच्या घरच्यांना त्याला समज द्यायला सांगितलं. त्यानंतरही त्यानं आयेशाचा पाठलाग करणं थांबवलं नाही. 13 ऑगस्टला तर त्यानं आयेशा कॉलेजवरून घरी येत असताना बसमध्ये तिच्या बाजूला बसत तू माझी झाली नाहीस तर दुसऱ्या कुणाचीही होऊ देणार नाही असं सांगत तिला धमकावलं. यानंतर आयेशानं दुपारी आईला फोनवरून घडलेला प्रकार सांगितला. पण सायंकाळी 5 वाजता आयेशाची आई घरी आली त्यावेळी वेगळंच दृश्य दिसलं. एकतर्फी प्रेम करणाऱ्या मुलाचा त्रास असह्य झाल्यामुळं आयेशानं गळफास घेऊन आपलं जीवन संपवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. दरम्यान एका अल्पवयीन मुलाच्या त्रासाला कंटाळून आयेशानं आत्महत्या केल्याची माहिती वाऱ्यासारखी गावात पसरली आणि गावात असंतोष निर्माण झाला.
संबंधित मुलावर कारवाई करण्याची मागणी करत नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घ्यायला नकार दिला. अखेर पोलिसांनी व्हिसेरा राखून ठेवला असल्याचं सांगितल्यानंतर नातेवाईकांनी आयुष्याचा मृतदेह ताब्यात घेऊन अंत्यसंस्कार केले. दरम्यान संतप्त ग्रामस्थांनी संबंधित मुलाच्या घरावर चालून जात त्याला बेदम चोप दिला. पोलिसांनी याची माहिती मिळून सुद्धा त्या ठिकाणी जायला टाळाटाळ केली. अखेर गावातील काही जबाबदार लोकांनी त्या मुलाची जमावाच्या तावडीतून सुटका करत त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं. संतप्त ग्रामस्थांनी गुरुवारी 14 ऑगस्ट रोजी रात्री गावातून कॅन्डल मार्च काढत आयुष्याला श्रद्धांजली वाहून तिच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या मुलाला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी केली आहे. या कॅन्डल मार्चमध्ये सहभागी होत उपसरपंच अशोक माळी, नंदकुमार माने, रेश्मा मुजावर, ॲडव्होकेट NR पाटील, अण्णा मगदूम, धीरज चव्हाण, प्रदीप धनवडे, विजयसिंह चव्हाण यांनी अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी पोलिसांनी कडक पावलं उचलावीत अशी मागणी केली. या कॅन्डल मार्चमध्ये किनी ग्रामस्थ मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी परंपरेनुसार मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात गणेशोत्सव साजरा करा. पण गणेशोत्सव साजरा करताना लेझरला फाटा द्या, तसंच डॉल्बीच्या आवाजावर मर्यादा ठेवा, अशा सूचना अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर धीरज कुमार बच्चू यांनी दिल्या आहेत. शाहू स्मारक भवन इथं आयोजित सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या बैठकीत ते बोलत होते. आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर शहरातील पोलीस ठाण्यांच्या हद्दीमधील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक राजर्षी शाहू स्मारक भवनात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत बोलताना अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर धीरज कुमार बच्चू यांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी पारंपरिक उत्साहात गणेशोत्सव साजरा करताना मानवी आरोग्याला धोका पोहोचवणाऱ्या लेसरचा वापर करू नये, डॉल्बीच्या आवाजाची मर्यादा आणि वेळ पाळावी असं आवाहन केलं. मंडळांनी वाहतुकीला अडथळा ठरेल असे मंडप उभारू नयेत, गणेशोत्सव मंडपाच्या आजूबाजूला क्लोज सर्किट कॅमेरे लावावेत अशा सूचनाही त्यांनी दिल्या. यावेळी शहर पोलीस उपअधीक्षक प्रिया पाटील यांनी गणेशोत्सव मंडळांनी देखाव्यांच्या दरम्यान गर्दी होऊन वाहतूक कोंडी होणार नाही याची दक्षता घ्यावी, देखावे पाहण्यासाठी येणाऱ्या महिला आणि मुलींसाठी स्वतंत्र व्यवस्था करावी अशा सूचना दिल्या. अप्पर पोलीस अधीक्षक धीरज कुमार बच्चू आणि पोलीस उपअधीक्षक प्रिया पाटील यांच्या हस्ते गेल्या वर्षी विधायक पद्धतीनं गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मंडळांना सन्मानित करण्यात आलं. यावेळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी देखील काही सूचना मांडल्या. या बैठकीला पोलीस निरीक्षक संजीव कुमार झाडे, श्रीराम कन्हेरकर, गजानन सरगर आदी उपस्थित होते. या बैठकीला कोल्हापूर जिल्हा साऊंड लाईट जनरेटर असोसिएशनचे सागर गवळी यांच्यासह मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते. शिरोळ तालुक्यात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. शिरोळ तहसीलदार कार्यालयाच्या प्रांगणात तहसीलदार अनिल कुमार हेळकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. शिरोळ तालुक्यातील शासकीय निमशासकीय कार्यालयांबरोबरच शाळा महाविद्यालयांमध्ये 79वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. शिरोळ तहसीलदार कार्यालयाच्या प्रांगणात तहसीलदार अनिल कुमार हेळकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी शिरोळ पोलिसांनी ध्वजाला सलामी दिली. तहसीलदार हेळकर यांनी उपस्थितांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. शिरोळ तालुक्यातील सहकारी संस्था, शाळा महाविद्यालयांच्या ठिकाणी ध्वजारोहणासह अन्य कार्यक्रम संपन्न झाले. शाळकरी मुलांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त गावागावांमधून प्रभात फेऱ्या काढल्या. खिद्रापूर, कोपेश्वर या मंदिरांबरोबरच कुरुंदवाड पोलीस ठाण्याच्या नूतन इमारतीला स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. DY पाटील समूहातील विविध शैक्षणिक आस्थापनांसह हॉटेल सयाजीमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. DY पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर संजय D. पाटील यांनी समूहाअंतर्गत विविध ठिकाणी ध्वजारोहण केलं. कसबा बावडेतील DY पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. DY पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉक्टर संजय D. पाटील यांच्या हस्ते या ठिकाणी ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी विश्वस्त पृथ्वीराज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी NCCच्या छात्रांनी संचलन करत राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. महाविद्यालयाच्या वतीनं डॉक्टर संजय D. पाटील आणि विश्वस्त पृथ्वीराज पाटील यांचं स्वागत करण्यात आलं. यावेळी DY पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉक्टर AK गुप्ता, प्राचार्य डॉक्टर संतोष चेडे, प्राचार्य डॉक्टर महादेव नरके, रजिस्ट्रार डॉक्टर LV मालदे आदी मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी डॉक्टर संजय D. पाटील यांनी महापुरुषांची वेशभूषा परिधान करून उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांची खास भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधत त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी त्या चिमुकल्यांच्या चेहऱ्यावरचा उत्साह वाखाणण्याजोगा होता. यावेळी स्टुडंट अफेअरचे अधिष्ठाता डॉक्टर RA पाटील यांच्यासह विभाग प्रमुख, प्राचार्य, प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते.
कसबा बोर्डेतील डॉक्टर डी वाय पाटील अभिमत विद्यापीठात स्वातंत्र्यदिन कार्यक्रमासाठी उपस्थित कुलपती डॉक्टर संजय डी पाटील आणि डी वाय पाटील ग्रुपचे विश्वस्त पृथ्वीराज पाटील यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलं. यावेळी अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर राकेश कुमार शर्मा, कुलसचिव डॉक्टर व्ही भोसले, मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉक्टर राजेंद्र नेरली, रिसर्च डायरेक्टर डॉक्टर सी.डी. लोखंडे, प्राचार्य रुधिर बारदेसकर, अभय जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती. कुलपती डॉक्टर संजय डी पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी डॉक्टर संजय डी पाटील यांनी उपस्थितांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. जिल्हा आणि राज्य नशामुक्त करण्यासाठी प्रयत्नशील राहू अशी सामुदायिक शपथ यावेळी घेण्यात आली. यानंतर एनसीसी छात्रांनी संचलन करत मानवंदना दिली. या ध्वजारोहण सोहळ्याला वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर वैशाली गायकवाड, प्राचार्य डॉक्टर चंद्रप्रभू जंगमे, डॉक्टर अजित पाटील, डॉक्टर उमराणी जे, डॉक्टर आर.एस. पाटील, डॉक्टर अमृत कुंवर रायजादे, उपकुलसचिव संजय जाधव, सहाय्यक कुलसचिव अजित पाटील, तेजशील इंगळे, जयदीप पाटील यांच्यासह प्राचार्य, विभागप्रमुख, प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते. साळुखेनगरमधील डी वाय पाटील नॉलेज कॅम्पसमध्ये स्वातंत्र्य दिनानिमित्त कॅम्पस डायरेक्टर डॉक्टर अभिजित माने यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी डी वाय पाटील इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर सुरेश माने, विद्यानिकेतन प्रशालेच्या प्राचार्य डॉक्टर शांती कृष्णमूर्ती, डी वाय पाटील ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य निवास पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतं सादर केली. त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी संचलन करत राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. या कार्यक्रमासाठी डी वाय पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉक्टर संजय डी पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी पाटील, विश्वस्त देवश्री पाटील यांचं मार्गदर्शन लाभलं. या सोहळ्याला इंजिनिअरिंग कॉलेजचे फिजिकल डायरेक्टर प्राध्यापक सचिन पाटील, विद्यानिकेतनचे क्रीडा शिक्षक सागर शिंदे यांच्यासह सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि पालक उपस्थित होते. डॉक्टर डी वाय पाटील हॉस्पिटॅलिटीच्या वतीनं स्वातंत्र्य दिनानिमित्त हॉटेल सयाजीच्या प्रांगणात डॉक्टर डी वाय पाटील प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉक्टर संजय डी पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. यानंतर राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली. यावेळी डी वाय पाटील ग्रुपचे विश्वस्त पृथ्वीराज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉक्टर संजय डी पाटील यांनी हॉस्पिटॅलिटीचे अधिकारी, कर्मचारी यांना भेटून स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी हॉटेल सयाजीचे डेप्युटी जनरल मॅनेजर गौरव कौर, प्रोजेक्ट हेड सदानंद सबनीस, मुकेश लक्षित यांच्यासह हॉटेल सयाजी, सयाजी मॉल आणि डॉक्टर डी वाय पाटील हॉस्पिटॅलिटीचे सर्व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. मुरगुडमधील ऐतिहासिक राणा प्रताप चौकातील ध्वजारोहण यंदा निष्ठावंत कार्यकर्ते जनार्दन साबळे यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी त्यांनी स्वर्गीय खासदार सदाशिवराव मंडलिक आणि त्यांचे चिरंजीव माजी खासदार संजय दादा मंडलिक यांच्या कार्याची आणि विचारांची गौरवपूर्ण आठवण करून दिली आहे. मुरगुडमधील ऐतिहासिक राणा प्रताप चौकात निष्ठावंत कार्यकर्ते जनार्दन साबळे यांच्या हस्ते आज ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी साबळे यांनी स्वर्गीय खासदार सदाशिवराव मंडलिक यांच्या आठवणींना उजाळा देत ते गोरगरीब समाजासाठी गल्लीपासून दिल्लीपर्यंत लढणारे खांदे नेते होते असं प्रतिपादन केलं. ध्वजारोहण कार्यक्रमाला राणा प्रताप क्रीडा मंडळाचे अध्यक्ष सुखदेव वेरुडकर, अविनाश भाट, राजेंद्र भाट, नामदेव शिंदे, सर्जेराव भाट यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध क्षेत्रातील मान्यवर आणि नागरिक उपस्थित होते. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीनं आज स्वातंत्र्य दिनानिमित्त हिंदवी स्वराज्य दिन पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेत धारकरी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. भगवा ध्वज अग्रभागी राहावा यासाठी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीनं आज स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून कोल्हापूर शहरात हिंदवी स्वराज्य दिन पदयात्रा काढण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज चौकात ऋतुराज क्षीरसागर यांच्या हस्ते ध्वजपूजन करून ही पदयात्रा सुरू झाली. शहराच्या प्रमुख मार्गावरून ही पदयात्रा देशभक्तीपर गीतं सादर करत काढण्यात आली. पदयात्रा पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज चौकात आल्यानंतर भारत मातेच्या संरक्षणाची शपथ घेऊन पदयात्रेची सांगता करण्यात आली. यावेळी शिवप्रतिष्ठानचे शहर कार्यवाहक आशिष लोखंडे, आदित्य बुलबुले, अविनाश मुधुळकर, अमर जाधव यांच्यासह शिवप्रतिष्ठानचे पदाधिकारी आणि धारकरी उपस्थित होते. कुरुंदवाड शहरासाठीची नळ पाणी पुरवठा मार्गी लावावी या मागणीसाठी सर्वपक्षीय कृती समितीनं बेमुदत साखळी उपोषण सुरू केलंय. या उपोषणाचा आज 115वा दिवस होता. काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील वगळता एकाही लोकप्रतिनिधीनं या आंदोलनाची दखल घेतलेली नाही. त्यामुळे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनीच याची दखल घ्यावी अशी मागणी कृती समितीनं केली आहे. कुरुंदवाड शहराला स्वच्छ मुबलक पाणीपुरवठा व्हावा यासाठी 2014 मध्ये 14 कोटी रुपये खर्चाची नळ पाणीपुरवठा योजना मंजूर झाली.
सुरुवातीच्या काही वर्षांमध्ये योजनेचं काम झाल्यानंतर पुन्हा ही योजना ठप्प झाली आहे. ही योजना मार्गी लागावी यासाठी प्रफुल्ल पाटील यांच्या अध्यक्षतेखालील सर्वपक्षीय कृती समितीनं कुरुंदवाड नगरपालिकेसमोर साखळी उपोषण सुरू केलं आहे. आज या उपोषणाचा 115वा दिवस होत आहे. आमदार सतेज पाटील वगळता एकाही लोकप्रतिनिधीनं या आंदोलनाची दखल न घेतल्यानं कृती समितीचे अध्यक्ष प्रफुल्ल पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे. आज 19वा स्वातंत्र्य दिन आहे आणि आम्ही जे आज उपोषणाला बसलेलो आहे, आज 15 ऑगस्ट तारीख या योगायोगाने आज आमचे उपोषणाला 115 दिवस झाले बसून. पण आज ही कुरुंदवाडची नवीन सुधारित पाणीपुरवठा योजना कार्यान्वित होण्याकरता जी प्रशासकीय मान्यता पाहिजे आहे त्याकडे शासन पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे. आणि आमचं असं म्हणणं आहे की जरी शासनाकडे निधी नाही असे असेल ते आमच्याकडं जवळपास 11 कोटी 24 लाखाचा निधी शिल्लक आहे आणि त्या निधीचा उपयोग करून लवकरात लवकर प्रशासकीय मान्यता देऊन ही योजना कार्यान्वित करावी ही मी विनंती करतो. काँग्रेसच्या विधानसभेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी अधिवेशन काळात कुरुंदवाडची पाणी योजना रखडली असल्याकडे सरकारचं लक्ष वेधलं. परंतु ज्यांच्या मतदारसंघातला हा प्रश्न आहे ते खासदार धैर्यशील माने आणि आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी मात्र याची दखल घेतलेली नाही. त्यामुळे आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनीच या उपोषणाची दखल घेत पाणी योजना मार्गी लावावी अशी मागणी राजू बावळे यांनी केली आहे. मायबाप सरकार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब, दोन्ही उपमुख्यमंत्री त्यांनी या कुरुंदवाडकरांच्याकडे लक्ष द्यावं आणि रखडलेला जो पाणी पुरवठा आहे तो ताबडतोब आम्हाला मंजूर करून द्यावा. आज स्वातंत्र्य दिन आहे आणि स्वातंत्र्य दिनी दिवशी देखील आपल्याला उपोषणाला बसावं लागतंय. ही खरोखरच आमच्या राज्याच्या दृष्टीनं, जिल्ह्याच्या दृष्टीनं आणि माझ्या गावाच्या दृष्टीनं खरोखरच ही शोकांतिका आहे. त्यामुळे माझी हात जोडून विनंती आहे शासनाला आणि आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना की आपण ताबडतोब ही पाणीपुरवठा मंजूर करून द्यावी अशी माझ्या गावकऱ्यांच्या वतीनं आणि सर्वपक्षीय कुरुंदवाडकरांच्या वतीनं मी तुम्हाला विनंती करतो. कैकाडी समाजाचे नेते विजयकुमार माने यांनी 2 नद्या उशाला तरीही कुरुंदवाडकरांच्या घशाला कोरड अशी स्थिती निर्माण झाली असल्याचं सांगितलंय. शासकीय यंत्रणा असेल, तालुक्याचे लोकप्रतिनिधी असतील किंवा जिल्ह्याचे खासदार असतील, त्यांनी खरोखर अक्षरशः या योजनेकडं पाठ फिरवलेत आणि या उपोषणकर्त्यांच्याकडं पाठ फिरवल्यासारखे वागतात. खरं म्हणजे आज 79वा दिवस स्वातंत्र्याचा आहे आणि पाणी हा मूलभूत हक्क आहे नागरिकांचा. यासाठी आम्ही स्वातंत्र्यापासून या ठिकाणी पाणी पुरवठा साठी पाणी मिळण्यासाठी किंवा पाण्यासाठी आम्ही कर भरतोय. सर्व नागरिक कर भरतात तरीसुद्धा त्यांना स्वच्छ पाणी मिळत नाही, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. कारण कुरुंदवाडसारख्या शहरामध्ये 2 नद्या आहेत आणि इथून इचलकरंजीला पाणी जातं. इचलकरंजी लोक 24 तास पाणी या आमच्या पाण्याचा उपयोग करतात, परंतु आम्हाला 20 मिनिटंसुद्धा पाणी मिळत नाही आणि ते सुद्धा अस्वच्छ मिळतं. हे आमच्या दृष्टीने खूप एक लाजिरवाणी गोष्ट आहे. साखळी उपोषणामध्ये आज अर्शद बागवान, तानाजी आलासे, जितेंद्र साळुंखे, केशव देशपांडे, सुरेश हलवाई, एन डी पाटील, राज मोहम्मद गरगरे आदींनी सहभाग घेतला. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षापासून राधानगरी आणि काळमावाडी या धरणांवर तिरंगी रोषणाई करण्यात येते. या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं सुद्धा दोन्ही धरणांचा परिसर या आकर्षक रोषणाईनं उधळून निघालाय. रोषणाईच्या पाण्यातील प्रतिबिंबामुळे धरण परिसराला अनोखं सौंदर्य प्राप्त झालंय. जलसंपदा विभागाच्या या कल्पकतेचं स्थानिकांसह पर्यटकांकडून कौतुक होतंय. शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या वतीनं आज महामार्ग बाधित 12 जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये तिरंगा फडकावत अभिनव आंदोलन केलं. स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली हातकणंगले तालुक्यातील साजणी आणि शिरोळ तालुक्यातील नीम शिरगाव इथं आंदोलन करत शक्तीपीठ महामार्गाला असलेला विरोध दर्शवला. शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या आवाहनानुसार माजी खासदार राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली हातकणंगले तालुक्यातील साजणी आणि शिरोळ तालुक्यातील नेमशिरगाव या ठिकाणच्या शिवारांमध्ये तिरंगा आमच्या वावरात, शक्तीपीठ नको शिवारात हे अभिनव आंदोलन करण्यात आलं.
शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतांमध्ये तिरंगा झेंडा उभारत शक्तीपीठ महामार्ग रद्द करा अशी मागणी शेतकऱ्यांनी आक्रमकपणे केली. शेतकऱ्यांसह आंदोलनात सहभागी होत माजी खासदार राजू शेट्टींनी 50,000 कोटी रुपयांचा ढपला पाडण्यासाठीच शेतकऱ्यांवर नको असलेला महामार्ग लादला जातोय असा आरोप केलाय. हा महामार्ग झाला तर 90 वर्षांहून अधिक काळ जनतेला टोल भरावा लागणार आहे असं सांगत माजी खासदार शेट्टींनी फडणवीस सरकारनं या महामार्गाच्या माध्यमातून मूठभर उद्योगपतींच्या फायद्यासाठी शेतकऱ्यांवर वरवंटा फिरवण्याचा प्रयत्न सुरू केलाय असा घणाघातही त्यांनी केलाय. या आंदोलनात साजनी गावचे सरपंच शिवाजी पाटील, बीडी पाटील, शिवगोंडा पाटील, अरुण मगदूम, कृष्णात मसूरकर, निमशिरगावचे माजी सरपंच शिवाजी कांबळे, शांताराम कांबळे, सुधाकर पाटील, विक्रम चौगुले, दिनकर पाटील यांच्यासह हातकणंगले आणि शिरोळ तालुक्यातील शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकरी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. पन्हाळा तालुक्यात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. स्वातंत्र्य दिनानिमित्त तालुक्यात ध्वजारोहणासह विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. पन्हाळगडावरील सर्वच शासकीय कार्यालयांच्या आवारामध्ये ध्वजारोहण करण्यात आलं. मुख्य शासकीय ध्वजारोहण ऐतिहासिक सज्जा कोटीच्या ठिकाणी उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी पन्हाळ्याच्या तहसीलदार माधवी शिंदे, नायब तहसीलदार संजय वळवी, पोलीस निरीक्षक संजय बोंबले यांच्यासह सर्व शासकीय अधिकारी, कर्मचारी, नागरिक आणि विद्यार्थी उपस्थित होते. पन्हाळा तालुक्यातील कोडोली इथंही स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कोडोली ग्रामपंचायतीसमोरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ मुख्य ध्वजारोहण सोहळा पार पडला. कोडोली ख्रिश्चन प्रेस्बिटेरियन चर्च कोडोलीचे रेव्हरंड सुखानंद रणभिसे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी पोलीस कर्मचाऱ्यांच्या वतीनं राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली. स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना यावेळी मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं. या ध्वजारोहण सोहळ्याला गोकुळ दूध संघाचे संचालक अमरसिंह पाटील, जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रवक्ते ॲडव्होकेट राजेंद्र पाटील, ग्रामसेवक जयवंत चव्हाण पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास कोडक, नंदन पाटील, कोडोली ग्रामपंचायतीच्या सरपंच सुनीता केकरे, उपसरपंच प्रशांत जमणे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, ग्रामपंचायत कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. पन्हाळा तालुक्यातील कोडोलीमधील वैभवनगरमध्ये राहणाऱ्या अजमुद्दीन धाकपाडे यांच्या घरासमोर उभी केलेली दुचाकी अज्ञात चोरट्यानं 13 ऑगस्टच्या मध्यरात्री लंपास केली आहे. दुचाकी चोरट्याच्या हालचाली क्लोज सर्किट कॅमेऱ्यात चित्रित झाल्यात. या चित्रीकरणाच्या आधारे कोडोली पोलीस या प्रकरणी अधिक तपास करतायत. देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यामुळेच कोल्हापूर सर्किट बेंचचा प्रलंबित विषय मार्गी लागलाय. त्यामुळे आज कोल्हापुरात झालेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीत सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या अभिनंदनाचा ठराव करण्यात आला. या बैठकीत आमदार सतेज पाटील यांनी इंडिया आघाडीच्या कार्यकर्त्यांनी सर्किट बेंचच्या उद्घाटन समारंभाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन करण्यात आलं. कोल्हापुरात उच्च न्यायालयाचं सर्किट बेंच सुरू व्हावं ही गेली अनेक वर्षाची मागणी मान्य झाली आहे. रविवारी 17 ऑगस्टला उद्घाटन होऊन 18 ऑगस्टपासून कोल्हापुरात सर्किट बेंचचं प्रत्यक्षात कामकाज सुरू होतंय. या पार्श्वभूमीवर आज काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली इंडिया आघाडीतील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत इंडिया आघाडीतील घटक पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी मनोगतं व्यक्त केली. आमदार सतेज पाटील यांनी कोल्हापूरसह 6 जिल्ह्यांच्या 4 दशकांच्या खंडपीठासाठीच्या लढ्याला देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यामुळे सर्किट बेंचच्या स्वरूपात प्राथमिक यश मिळालं असल्याचं सांगितलं. खंडपीठासाठीच्या सर्वसमावेशक लढ्याच्या यशाचं सर्वात मोठं श्रेय सरन्यायाधीश भूषण गवई यांचं असून त्यांचं सर्किट बेंचच्या उद्घाटनाच्या निमित्तानं कोल्हापुरात उत्साही स्वागत करण्यासह सर्किट बेंच उद्घाटन समारंभाला सर्वांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन आमदार सतेज पाटील यांनी केलं. इंडिया आघाडीच्या बैठकीत कोल्हापूर सर्किट बेंचची मागणी पूर्ण करण्यात महत्त्वाचं योगदान दिल्याबद्दल सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या अभिनंदनाचा ठराव मंजूर करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष आर.के. पवार यांनी सरन्यायाधीश भूषण गवई यांचं मोठ्या उत्साहात स्वागत करून कोल्हापूरच्या जनतेनं आभार मानल्याचा संदेश यातून देऊया असं सांगितलं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, माजी नगरसेवक राजेश लाटकर, अनिल घाटगे आदींनीही या बैठकीत मनोगतं व्यक्त करत देशाच्या सरन्यायाधीशांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. या बैठकीला आमदार जयंत
तासगावकर, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, ठाकरे गटाचे शहर प्रमुख सुनील मोदी, माजी उपमहापौर संजय मोहिते, माजी नगरसेवक लाला भोसले, कॉम्रेड दिलीप पवार, कॉम्रेड सतीशचंद्र कांबळे, राजू साबळे, आम आदमी पार्टीचे संदीप देसाई, बाबासो देवकर, उदय नारकर, सुभाष जाधव, भैया शेटके यांच्यासह इंडिया आघाडीतील घटक पक्षांचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. सर्वांनी मिळून कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासाचा संकल्प करूया, पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांचं मुख्य ध्वजारोहण सोहळ्यात आवाहन. शक्तीपीठ महामार्ग बाधित 12 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांनी आपल्या शेतांमध्ये तिरंगा फडकावत शक्तीपीठ महामार्गाला केला विरोध. कोल्हापूर जिल्ह्यात आमदार सतेज पाटील, माजी खासदार राजू शेट्टींच्या सहभागातून झालेल्या आंदोलनांना शेतकऱ्यांचा प्रतिसाद. कोल्हापूर सर्किट बेंचसाठीच्या लोकलढ्याच्या यशामध्ये देशाचे सरन्यायाधीश भूषण गवईंचा मोठा वाटा. इंडिया आघाडीच्या कोल्हापुरातील बैठकीत कृतज्ञता व्यक्त करत सरन्यायाधीशांच्या अभिनंदनाचा ठराव मंजूर. कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात ध्वजारोहणासह विविध उपक्रमांनी स्वातंत्र्य दिन साजरा. डी.वाय. पाटील ग्रुपमधील आस्थापनांमध्ये अध्यक्ष डॉक्टर संजय डी. पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण. आणि एकतर्फी प्रेमातून होत असलेल्या त्रासाला कंटाळून जीवन संपवलेल्या मुलीला न्याय मिळावा यासाठी किनी ग्रामस्थ उतरले रस्त्यावर. आणि याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.